सीना कोळेगाव धरण, खासापुरी तलाव, साधनी तलाव याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं या तिन्ही ठिकाणावरून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळं सीना नदीला महापूर आलेला आहे। या महापुरामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे। त्यामध्ये पेरूच्या बागा असतील, शेतकऱ्यांची मका असेल, त्याचबरोबर सोयाबीन असेल, ऊस असेल, याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर त्याचं शासनाने त्वरित पंचनामे करावे, पाणी कमी झाल्यानंतर पंचनामे करावे। त्याचबरोबर या नदीकाठच्या गावांमध्ये वाकाव असेल, कुंभेज असेल, खैराव असेल, उंदरगावचा काही भाग असेल, या भागामध्ये दारपळ असेल, या गावांच्या वस्त्यांमध्ये आजूबाजूमध्ये पाणी शिरल्यामुळं तिथं काही नागरिक अडकले असतील याची थोडीशी भीती वाटते। आम्ही सर्वांच्या संपर्कात असून आम्ही फोनच्या माध्यमातून संपर्क ठेवून कुणाला काही अडचण असेल तर आमच्या परीने जेवढी काही मदत होते ती मदत करण्याचा प्रयत्न करतोय। परंतु अशा काही भागामध्ये जर मदत लागत असेल तर ती शासनानं त्वरित पुरवावी आणि अशा नागरिकांना मदत करायची नियोजन शासनानं करावं, या निमित्ताने एवढीच विनंती करतो इथं। आणि या भागामध्ये जर कोणाला काही मदत लागली तर त्यांनी त्वरित आमच्याशी संपर्क करावा। त्यांना मदत करण्याचं काम आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गाव पातळीवरील जे काही लोक असतील त्यांना फोन करून तिथं मदत पोहोचवण्याचं काम करतोय आणि करत राहील।